नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर आता नवी मुंबईतून आणखीन एक धक्कादायक प्रकार. बनावट ओळख बनवून 22 महिलांचे शोषण. राजापूर तालुक्यातील पाचल येथे गॅस सिलेंडरचा काळा बाजार. चढ्या दरानं गॅस विकले जात असल्याचा आरोप. पनवेल महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर. तब्बल 4,853 कोटी 90 लाख रुपयांचा अर्थसंकल्प. आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर. आणि पेण येथील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिरानं पोहोचण्याची शक्यता. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम मूर्ती व्यवसायावर. पाहुयात सविस्तर वृत्त. नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणानंतर आता नवी मुंबईतून आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 10वी शिक्षण असलेल्या 34 वर्षीय आदर्श म्हात्रे या आरोपीने स्वतःला शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्चपदस्थ अधिकारी तसेच बँक अधिकारी असल्याचे भासवून तब्बल 22 महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. आरोपी मॅट्रिमोनियल आणि डेटिंग साइट्सवर बनावट प्रोफाईल तयार करून उच्च शिक्षित आणि उच्च उत्पन्न असलेल्या महिलांना लक्ष्य करत होता. तपासात आरोपीने तब्बल 12 वेगवेगळ्या नावांनी प्रोफाईल तयार केल्याचे समोर आलंय. उच्च जीवनशैलीचे खोटे चित्र निर्माण करून आरोपी महिलांशी संपर्क साधत असे. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत त्यांच्याशी जवळीक वाढवून लैंगिक शोषण करत मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचं उघड झालंय. या प्रकरणी नवी मुंबईसह मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर येथे गुन्हे दाखल करण्यात आले. नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेत पुढील तपास सुरू केलाय. या प्रकरणात आरोपीचा नातेवाईक प्रेम म्हात्रे याला देखील अटक करण्यात आलं असून आर्थिक फसवणुकीत त्याचा सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. नागरिकांनी ऑनलाईन ओळखींबाबत सतर्क राहावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडून आदर्श म्हात्रे ह्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. 20 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला अटक करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आमच्याकडे रबाळे पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता ऑगस्ट महिन्यामध्ये. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मध्यवर्ती कक्ष यांनी उत्कृष्ट कामगिरी करून आरोपी आदर्श म्हात्रे याला अटक केलेली आहे. यामध्ये आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अशाच प्रकारचे इतरही गुन्हे केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. आरोपीचा पूर्व इतिहास पाहिला तर त्याच्यावरती जुने 10 गुन्हे आहेत. एकूण किती गुन्हे दाखल आहेत? एकूण 22 गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती. यामध्ये आरोपी जो होता हा वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल साईटवरती स्वतःची प्रोफाईल बनवायचा. त्यामध्ये तो त्याचे फोटो टाकून त्याची वेगवेगळी नावं त्यामध्ये टाकायचा. आम्हाला आत्तापर्यंत जवळपास 12 वेगवेगळ्या नावांनी त्यांनी प्रोफाईल बनवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. यामध्ये ज्या पगारदार महिला आहेत आणि उच्च शिक्षित महिला आहेत, ज्या IT क्षेत्रात किंवा इतर सरकारी किंवा चांगल्या पगाराच्या नोकरीवरती कामाला आहेत अशा महिलांना तो टार्गेट करायचा. जनरली ज्या घटस्फोटित महिला आहेत किंवा ज्यांचं वय वाढलेलं आहे अशा महिलांना तो लक्ष्य करायचा. प्रोफाईलच्या ह्याच्यातून म्हणजे तो स्वतःला इस्रो सायंटिस्ट किंवा PWD खात्यामध्ये उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं भासवायचा. तशा पद्धतीचे त्यांनी काही बनावट आय कार्डसुद्धा बनवलेले आहेत आणि त्यामध्ये महिला साहजिकच ह्याला फसायच्या. सुरुवातीला ओळख वाढवून लग्नाचं आमिष दाखवून तो त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करत असे. आणि म्हणजे ज्या महिलांना प्री अप्रूव्ड लोनची सुविधा उपलब्ध आहे अशांकडून तो अकाउंटवरती पैसे घेत असे आणि त्यांचं लोन फेडण्यासाठी सुरुवातीला तो काही 2-4 हप्ते तो द्यायचा आणि नंतर मग ते पैसे बुडवायचा. ह्या फसवणुकीतून मिळालेल्या पैशाचा उपयोग तो कसिनोमध्ये खेळण्यासाठी, मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये वास्तव्य करून मौज मजा करण्यासाठी करत असे. या गुन्ह्यामध्ये त्याचा अजून एक साथीदार आहे प्रेम म्हात्रे, त्याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर संतापाची लाट उसळली असताना रत्नागिरी जिल्ह्यातही भोंदूगिरीच्या घटना वाढत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येते। या पार्श्वभूमीवर जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, भोंदूबाबांवर कठोर कारवाई करावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार वाढवावा अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना तहसीलदार खेड यांच्यामार्फत तसेच पोलीस अधीक्षकांना पोलीस निरीक्षक खेड यांच्यामार्फत सादर करण्यात आले। अनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदलाल शिंदे, राज्य पदाधिकारी सचिन गोवळकर, सखाराम गोरे तसेच कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। निवेदनात देवी शक्ती, चमत्कार किंवा ज्योतिषाच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे। महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष कार्यान्वित करावा तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। सद्गुरू गॅस या नावाने सुरू असलेल्या दुकानातून ग्राहकांना अनधिकृतपणे सिलेंडर वितरित केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतो आहे। या दुकानात मुंबई तसेच गावाकडे वास्तव्यास असलेल्या अनेक ग्राहकांचे गॅस कार्ड जमा ठेवण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे। या गॅस कार्डच्या आधारे सिलेंडर बुकिंग करून ते चढ्या दराने विकले जात असल्याचे देखील उघड झाले आहे। काही ग्राहकांच्या नावाने सिलेंडर बुक करून प्रत्यक्षात त्यांना सिलेंडर न देता इतरांना विक्री केल्याचा प्रकार समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। सध्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा काळा बाजार वाढल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन राजापूर पुरवठा विभागानं संबंधित दुकानदारावर तात्काळ चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। या प्रकारामुळे पाचल परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे। माझा काही सिलेंडर ज्या दिवशी पाहिजे होता दिले नाही, ऑफिसमध्ये गेले, त्यांनी ह्यांचं नाव सांगितलं, ह्यांना मी फोन केला, ते म्हणाले मी ऑफिसला येतो आणि विचारतो। ते आणि मी गेलो होतो तेव्हा ह्यांनी विचारले तर त्यांनी मला सांगितलं ह्यांच्यासमोर की तुमचा सिलेंडर ऑफलाईन ह्यांनी घेऊन गेले। कोणते? हां, तर मी म्हटलं ऑफलाईन कसं ऑनलाईन असताना? तर त्यांनी सांगितलं की पुस्तक यांच्याकडे होताना मग मालकाने त्यांना मोबाईल दिलेले आहे ऑफलाईन घ्यायला। होय, त्यांच्या समोरच सांगितलं। 40% तुम्ही ऑफलाईन घेऊन येता आणि 7% ऑनलाईन आहेत असं तुम्हाला तिथून दिले जातात सिलेंडर। ऑफलाईन म्हणजे त्यांची कार्ड आहे ज्यांची ऑनलाईन मोबाईलवरतीच होती बुकिंग, परंतु मोबाईल जेव्हा नव्हते त्यावेळी ते काय करायचे, ते ग्राहक कस्टमर घ्या, जो कस्टमर माझ्याकडे सिलेंडर घेऊन जातात त्यांचा सिलेंडर आणि कार्ड मी घेऊन गेलो की ते मग गोडाऊनात सिलेंडर द्यायचे, परत मी ते टेम्पो भाड्याचा करायचा त्यांच्या गोडाऊनात सिलेंडर द्यायचे आणि मग त्या ग्राहकांना मी सिलेंडर देत होतो। त्याच्यानंतर हे आता जे युद्धानंतर जे ऑनलाईनचा विषय आला म्हणजे क्लिअर केला त्याने 30 दिवसाचा नियम, त्या 30 दिवसाच्या नियमानंतर ऑफलाईन त्याने सिलेंडर एकही दिलेलं नाही। इव्हन ह्यांचा जो विषय आहे ह्यांचा 21 तारखेला सिलेंडर त्यांनी घरपोच दिलेला आहे, ते त्यांच्या ड्रायव्हरचं पण व्हेरीफाय करून दिलंय मी। पवार म्हणून ती मुलगी तिथं शबरी पवार म्हणून जी पोरगी आहे तिथं त्यांच्याबरोबर बोलले, ते म्हणले तुम्ही त्यांचा बुकिंग ऑनलाईन करून दिलात का, त्यांची पावती होती का, हे ते फोनवरती ते बोलत होते। त्यांचं कन्फर्म त्यांना करून दिलं, पण ह्यांना 21 फेब्रुवारीला सिलेंडर दिलाय, जरी ऑफलाईन त्यांच्या नियमात दिलं म्हणतायत त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं ऑफलाईन तुम्ही ऑनलाईन तुम्ही जर 21 तारखेच्या 9व्या दिवशी सिलेंडर हे मालक जरी मागायला आले तरी देऊ शकता का? पावती पंच झाली म्हटल्यानंतर पावती तिथे दिसते सिस्टीमला, त्याच्यानंतर बुकिंग केल्यानंतर त्यांचा 1 तारखेचा मेसेज आलाय, जर 21 तारखेला दिलं तर 1 तारखेला त्याने सिलेंडर तुम्ही देऊ कसे शकता, त्याला मेसेज तो येतो कसा? 1/3/2026 मला त्यांनी कार्ड दिलं होतं, त्यावेळी त्यांनी सिलेंडर, आता मला जे सिलेंडर जेवढे जातील तेवढं पंचिंग करणं गरजेचं असतं। 1/3 म्हणजे मार्च मध्ये, ओके, 1 मार्चला मग त्यांनी माझ्याकडे कार्ड दिलं म्हणून मी ते पंच केला आणि त्यांची कार्ड त्यांना रिटर्न देऊन टाकली। त्याच्यानंतर हे लोक आले आणि हे लोक म्हणाले की ते असा सिलेंडर का दिलं, आता तर त्यांनी डुप्लिकेट कार्ड म्हणजे 2 कार्डाचा इश्यू केला, आता हे एक ह्यांच्याकडे आहे आणि एक त्यांच्याकडे। आता ते त्यांनी घेतलाय सिलेंडर तर त्याला मी काहीच करू शकत नाही आणि ऑनलाईन बुकिंग करू। म्हणजे तुमचं म्हणणं आहे कोलतेने इथून सिलेंडर नेला आणि 100% नेलेलं आहे। थँक्यू। रुपाली चाकणकर एसआयटी चौकशीला टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केलाय। चौकशीसाठी बोलावण्यात आल्यानंतरही रुपाली चाकणकर उपस्थित राहत नसल्याने त्या स्वतःच दोषी असल्याचं सिद्ध करत असल्याची टीका तृप्ती देसाई यांनी केली आहे। या प्रकरणात पारदर्शक चौकशी होणे आवश्यक असून संबंधितांनी चौकशीला सामोरे जावे असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे। चौकशीपासून दूर राहणे म्हणजे प्रकरण अधिक संशयास्पद बनवत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे।
तसेच या प्रकरणातील सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावं अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. दरम्यान या आरोपांमुळे राजकीय वातावरण पुन्हा तापलं असून या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. SIT चौकशी दरम्यान आणखीन कोणते खुलासे समोर येतात याची उत्सुकता वाढली आहे. रुपाली चाकणकरांना SITने समन्स पाठवल्यानंतर त्यांनी जी तारीख दिली आहे त्या तारखेला हजर होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. परंतु आता रुपाली चाकणकरांकडनं जी कारणं देण्यात येत आहेत म्हणजे त्या या चौकशीसाठी टाळाटाळ करत आहेत. खरं तर त्या निर्दोष असतील तर त्यांनी तिथं जावं, जबाब द्यावा. परंतु राज्यभर दौरे करणाऱ्या, महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून, प्रदेशाध्यक्ष म्हणून दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरणाऱ्या रुपाली चाकणकर आता नाशिकला प्रवास करताना त्यांना काही त्रास होईल अशा पद्धतीचं हास्यास्पद कारण देत असतील तर मग त्या कुठंतरी स्वतः दोषी आहेत हे सिद्ध करतायत, हा संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं SITला त्यांनी पूर्णपणे सहकार्य करावं. जे खरं आहे ते समोर येणार आहे आणि ते सत्य समोर लवकर यावं यासाठी रुपाली चाकणकरांनी SITकडे चौकशीला जाणं गरजेचं आहे. पनवेल महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पाचा एकूण आकार तब्बल 4,853 कोटी 90 लाख रुपये इतका आहे. आयुक्तांनी हा अर्थसंकल्प सादर करताना शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचं स्पष्ट केलं आहे. पनवेल शहराचा झपाट्यानं होणारा विस्तार लक्षात घेता पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सेवांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. या अर्थसंकल्पात नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध विकास कामांचा समावेश करण्यात आलाय. आरोग्य सेवांचा विस्तार, नवीन शैक्षणिक सुविधा, रस्ते विकास, पाणी पुरवठा व्यवस्था सुधारणा तसेच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध विकास कामांवर भर देण्यात येणार असल्याचं देखील आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी कशी होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. पनवेल शहराच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येते. महानगरपालिका अधिनियम 1961 कलम 95च्या अनुषंगाने आयुक्तांनी आता बजेटच्या अनुषंगाने, आणि बजेट नाही म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही फक्त जमा आणि खर्चाचे अंदाज फक्त आम्ही त्या ठिकाणी मान्य स्थायी समितीपुढे सादर करण्यात आलेले आहे. आत्ताच्या घडीला हा जो एकूण अंदाजपत्रकानुसार एकूण जमा 4,853 कोटी 90 लाख येणं अपेक्षित आहे आणि त्यापैकी खर्च 4,853.80 लाख आणि त्यामध्ये खर्च करून 10 लाख रुपये शिल्कीचं आम्ही त्यामध्ये प्रस्तावित केलेलं आहे. मूळ मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की महानगरपालिकेचे गेल्या आतापर्यंत गेल्या 10 वर्षामधलं टॅक्सेशनची अमाऊंट जी फक्त रिकवर व्हायची बाकी आहे त्यामुळे ती रक्कम मात्र आम्हाला धरावं लागते. त्यामुळे त्यानुसार ते साधारणतः 2,000 कोटी येणं अपेक्षित धरून त्यानुसार ही बजेटची रक्कम वाढलेली आहे. आणि ह्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेने जी पुढची कामं जी आहेत पुढच्या आर्थिक वर्षामध्ये त्या अनुषंगाने आस्थापना कर्ज, स्वराज्य नवीन प्रशासकीय इमारत, होल्डिंग पॉइंट, या व्यतिरिक्त बहुउद्देशीय सभागृह, बाजार विकसित करणे, गावठाण जमीन विकसित करणे, घनकचरा व्यवस्थापन, हे असे विविध प्रकल्पांवरती आम्ही त्यामध्ये खर्च प्रस्तावित केला आहे. या आर्थिक वर्षामध्ये, पुढील आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने पाणी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असल्यामुळे पाण्यावरती जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं आहे. त्या अनुषंगाने पाण्यासाठी भरीव तरतूद आम्ही ठेवलेली आहे. शिलार धरण प्रोजेक्ट हा आता मंजूर झालेला आहे शासनाकडून, त्यासाठी 150 कोटी रुपये आम्ही महानगरपालिकेचे कॉन्ट्रिब्युशन धरण्यासाठी आम्ही राखून ठेवलेले आहेत. त्या व्यतिरिक्त देहरंग डॅमपासून पनवेल शहरापर्यंतची पाण्याची पाईपलाईन बदलण्यात त्यासाठी आम्ही 115 कोटीची तरतूद केलेली आहे. आवश्यकतेनुसार जर का ह्या मोठ्या प्रोजेक्टसाठी जर का आवश्यकता वाढली तर पाण्यासाठी कर्जरोखे किंवा हे काढण्याबद्दलची तरतूद आम्ही ठेवतोय. त्यामध्ये म्युनिसिपल बॉन्ड्स वगैरे आम्ही त्या ठिकाणी काढण्याची तरतूद आहे. गणेश मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील गणेश मूर्ती यंदा परदेशात उशिरानं पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम मूर्ती व्यवसायावर होत असून मूर्तिकारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. JNPT बंदरात विविध मालाचे कंटेनर अडकून पडल्यामुळे गणेश मूर्ती वाहतुकीसाठी आवश्यक कंटेनर उपलब्ध होत नसल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी या कालावधीत पेण येथून दुबई, लंडन, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, थायलंड, मॉरिशस आणि साऊथ आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये समुद्रमार्गे गणेश मूर्ती पाठवल्या जातात. मात्र सध्याच्या परिस्थितीत वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाल्याने मूर्तींची परदेशवारी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते. यामुळे मूर्तिकारांना आर्थिक फटका बसण्याची भीती निर्माण झाली असून परदेशी ऑर्डर वेळेत पूर्ण न करता येतील
याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. युद्धजन्य परिस्थिती लवकर निवळावी आणि मूर्तींची निर्यात सुरळीत व्हावी अशी अपेक्षा मूर्तिकारांकडून व्यक्त करण्यात येते. ह्या आपल्या जो युद्ध चालू आहे त्या युद्धामुळे आमच्याकडे म्हणजे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आलेल्या आहेत. म्हणजे मूर्त्या तयार म्हणजे स्टॉक तयार आहे पण मूर्त्या इकडनं जात नाही आहेत आणि बॉक्सचे रेट आमचे वाढले. जे पॅकिंगला बॉक्स लागतात त्यांचे मग रेट तुफान वाढलेले आहेत. म्हणजे त्याला गॅस लागतो त्याला हिटिंगसाठी वगैरे, त्यामुळे गॅस वाढतो, त्यामुळे रेट वाढलेले आहेत भरपूर. बऱ्याच काही अडचणी आलेल्या आहेत. आत्ता ज्या मूर्त्या आहेत आता जायला सुरुवात झालेली आहे. आत्ता आमच्याकडनं कॅनडा, USA, लंडन या ठिकाणी आता मूर्त्या सगळ्या चाललेल्या आहेत. युद्धाचा परिणाम 30 दिवस युद्ध चालूच आहे. आमचे जवळजवळ 15-20 मूर्त्या जायच्या एक बाहेरच्या देशात. आत्ता जानेवारीपासून ते मे महिन्यापर्यंत त्या सगळ्या आउट ऑफ मूर्ती जायच्या सगळ्या. आता काय झालं आहे, पहिले जानेवारीपासून आमचे 5000 मूर्ती गेल्या. आता मे महिन्यापर्यंत जवळजवळ 15-1000 मूर्ती जायच्या. ते आता सगळे स्टॉप झाले. सगळं मटेरियल महाग झालेलं आहे, पॅकिंग मटेरियल हे सगळं महाग झालेलं आहे. आणि आता ते आम्ही सगळं बँक लोन करून सगळे काम करतो. आता बँकेचे लोन कसे फेडायचे हे आमच्यावर मोठं आर्थिक संकट आलेलं आहे. तर सरकारकडे ही विनंती आहे की हे युद्ध लवकरात लवकर थांबायला पाहिजे आणि बाप्पाचरणी प्रार्थना हे सगळं व्यवस्थित विघ्न टाळायला पाहिजे सर्व. देशातील ओबीसी समाजाची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि जनगणनेत ओबीसीसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा या मागण्यांसाठी खेड येथे ओबीसी आणि कुणबी समाज संघटनांनी तहसीलदारांना निवेदन दिले. कुणबी समाज उन्नती संघ खेड ग्रामीण आणि ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीनं तहसीलदार सुधीर सोनवणे यांच्यामार्फत देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना हे निवेदन पाठवण्यात आले. यावेळी कुणबी समाज उन्नती संघाचे अध्यक्ष कृष्णा आगरे, ओबीसी व्हीजेएनटी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष दीपक शिगवण, जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर, रामचंद्र ऐनकर, भिकू जाधव, श्याम गवळी, ज्ञानेश्वर खांबे, छगन महादे, विजय धुलप यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोकणातील 7ही जिल्ह्यातील तहसीलदार कार्यालयांवर एकाच वेळी निवेदन देत ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करण्यात आला. केंद्र सरकारने जनगणनेची घोषणा करूनही ओबीसींच्या स्वतंत्र नोंदीबाबत भूमिका स्पष्ट न केल्याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ओबीसींचे हक्क न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहराचे ग्रामदैवत श्रीदेव काळभैरवनाथ, जोगेश्वरी आणि रवळनाथ यांच्या जत्रोत्सवाचा भव्य सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. शेकडो वर्षांची परंपरा जपत दरवर्षी साजरा होणारा हा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. सोमवारी भैरवनाथ नगर येथील सहाणेवर असंख्य भाविकांच्या उपस्थितीत जत्रोत्सव साजरा करण्यात आला. भाविकांनी सहाणेवर येऊन श्री काळभैरवनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि कुटुंबियांसह जत्रोत्सवाचा आनंद लुटला. जत्रोत्सवाच्या ठिकाणी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, खेळणी, आकाश पाळणे तसेच फिरत्या चक्रांचा नागरिकांनी आनंद घेतला. काटेतळी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेले सांस्कृतिक कार्यक्रमही विशेष आकर्षण ठरले. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या वतीनं भाविकांसाठी मोफत पाणी वाटप करण्यात आले, तर सह्याद्रीच्या मर्द मराठे सामाजिक संस्थेनं पालख्यांचे स्वागत केले. रात्री 12 वाजल्यापासून पोलादपूर तालुक्यातील काटेतळी, सडवली, चांबारगणी, मोरगिरी, फौजदारवाडी, चरई, वाकड आणि मोरगिरी गावठाण येथील काठ्या पालख्या सहाणीवर दाखल झाल्या. खालुबाच्या पथकांनी जोरदार ठेका धरत वातावरण भक्तिमय केलं. पहाटे 5 वाजता यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या उत्सवाचे नियोजन उत्तम प्रकारे केले होते. उरण तालुक्यातील मोरा येथील जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विद्यासंकुलाचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर हे 36 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सोमवार दिनांक 30 मार्च रोजी मोरा येथील विद्यासंकुलात मोठ्या उत्साहात पार पडला. शाळा समितीचे चेअरमन परशुराम मोतीराम कोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक जयम म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, शिक्षणाधिकारी निर्मला घरत, PS कोळी, चंद्रकांत कोळी, दिलीप मुंबईकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मुंबईकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
36 वर्षांच्या सेवा काळात सुधीर मुंबईकर यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान दिले। यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवले। त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे विद्यासंकुलातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले। या सेवापूर्ती सन्मान सोहळ्याने उपस्थितांना मुंबईकर यांच्या कार्याची आठवण करून दिली। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।